हॅलो. तर आपण क्वेश्चन रीड करूया. बॉक्स कंटेन 15 greens and 10 yellow balls. If 10 balls are randomly drawn one by one with replacement, then the variance of the number of green balls drawn is. तुम्हाला व्हेरियन्स फाइंड आउट करायचं आहे. जर क्वेश्चन तुम्ही जर क्वेश्चन रीड केलात तर तुम्ही ऑब्झर्व कराल की 2 इव्हेंट्स आहेत इथे. ग्रीन बॉल्स आणि येलो बॉल्सला ड्रॉ करण्याचे. मग जेव्हा 2 इव्हेंट्स असतात तेव्हा प्रोबॅबिलिटी येते, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनची प्रोबॅबिलिटी यूज येते. मग त्याच्यासाठी स्टार्टिंगला सोल्युशन कसं येईल बघा. सोल्युशन स्टार्टिंगला आपण सॅम्पल स्पेस लिहूया. सॅम्पल स्पेस काय आहे? 15 तुमच्याकडे ग्रीन बॉल्स आहे बरोबर, आणि 10 येलो बॉल्स आहे बरोबर. मग टोटल नंबर ऑफ बॉल्स काय आले? टोटल बॉल्स किती आले? तर एन ऑफ एस तुमचा आला 25, राईट. याच्यानंतर तुम्हाला ग्रीन बॉल्स आणि येलो बॉल्सची प्रोबॅबिलिटी पण फाइंड आउट करावी लागेल. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन बॉल्स. मग प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करतो आपण? नंबर ऑफ ग्रीन बॉल्स डिवायडेड बाय टोटल बॉल्स, बरोबर का नाही. मग प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी नंबर ऑफ ग्रीन बॉल्स किती आहे तुमच्याकडे? 15, आणि टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहे? 25. नाव आता याला तुम्ही रिड्यूस करू शकताच ना. मग 15/25 ला रिड्यूस फॉर्म मध्ये लिहा. मग 5 3 जा 15, 5 5 जा 25, विच इज इक्वल टू 3/5. इट इज अवर प्रोबॅबिलिटी ऑफ अ ग्रीन बॉल्स, बरोबर. ही रिड्यूस फॉर्म मधली आली. नेक्स्ट असंच तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ येलो बॉल्स फाइंड आउट करायचे. मग नेक्स्ट पेजवर बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ येलो बॉल्स काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ येलो बॉल्स, नंबर ऑफ येलो बॉल्स डिवायडेड बाय टोटल बॉल्स, बरोबर. सिमिलर याला पण तसंच येणार. मग नंबर ऑफ येलो बॉल्स किती आहे तुमच्याकडे? 10. टोटल बॉल्स किती आहेत? 25. नाव यालाही तुम्ही रिड्यूस फॉर्म मध्ये लिहू शकता. 5 2 जा 10, 5 5 जा 25, विच इज 2/5. मग प्रोबॅबिलिटी ऑफ येलो बॉल्स काय आली? 2/5. प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन बॉल्स काय आली? 3/5. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचंय? तर व्हेरियन्स ऑफ अ नंबर ऑफ ग्रीन बॉल्स. मग ग्रीन बॉल्स ड्रॉ करण्यासाठी तुम्ही किती बॉल्स रॅन्डमली ड्रॉ करताय वन टाइमला? तर 10 बॉल्स आर रॅन्डमली ड्रॉन. मग 10 बॉल्स आर ड्रॉन रॅन्डमली. जर 10 बॉल तुम्ही रॅन्डमली ड्रॉन करत असाल तर एन काय आला तुमचा? 10. इथे प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन बॉल्सच्या प्रोबॅबिलिटीला तुम्ही पी कन्सिडर करा, राईट. मग ती किती आहे? 3/5. आता प्रोबॅबिलिटी ऑफ येलो बॉल्स याला तुम्ही क्यू कन्सिडर करा. ती किती आहे? 2/5. मग बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये मीन आणि व्हेरियन्स साठी फॉर्म्युला आहे. काय? तर मीन डायरेक्टली कसा फाइंड करतो आपण एन आणि पी यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मीन येतो. आणि व्हेरियन्स कशा येतं? तर एन पी एन क्यू यांचे मल्टिप्लिकेशनने व्हेरियन्स येतं. मग आपल्याला ह्या तिघांची व्हॅल्यूज माहीत आहेत. तर सिम्पली काय करायचं? व्हेरियन्स विच इज इक्वल टू एन पी क्यू. पुट द व्हॅल्यूज ऑफ एन 10, पी ची व्हॅल्यू आहे 3/5, क्यू ची व्हॅल्यू आहे 2/5. सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचे. काय? 10 3 जा 30, 32 जा 60, 60/5 5 जा 25, 60/25. आता याला तुम्ही रिड्यूस फॉर्म मध्ये लिहा. 5 5 जा 25, 5 1 जा 1, and इथे रिमेनिंग 1, 5 2 जा 10, which is equal to 12/5, which is our answer of variance of a
number of green balls are drawn. मग 12/5 which is our option number D. This is our answer. सो असेच तुम्हाला MSTCETचे क्वेश्चन्स सॉल्व करायला आवडत असतील तर प्लीज लाईक दी चॅनल अँड सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर अजून MCQ सॉल्व करायला, एक्सप्लेन करायला आवडतील. तर इथेच थांबूया आपण. थँक यू.